हा तर मी काय सांगत होतो पोरांनो, कॉलेजमध्ये सायकल वरून जाणारा मी पहिला माणूस होतो बर का. अशा पोरी मागे वळून 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 अशा बघायच्या. मी असा केस उडवत जायचो, पोरी बेहोश. काका आजोबा तुम्हाला तेव्हा केस होते का? होते जयदीपराव. कशाला उडवायचे, गेले का नाही उगत? काय म्हणालास? अहो म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये स्टाईल करत असाल ना अशी केसाची, शाहरुख खान सारखी. भाजीगर ती म्हणत होतो मी. बरोबर बरोबर. अरे त्यावेळेला म्हणजे कसं असं केसांचं जंगलच होतं रे माझ्या. काय व्हायचं सांगू का तुला? अरे असा मी केस उडवत जायचो, पोरी बघायच्या, पोरी बेहोश व्हायच्या, पण मी त्या पोरीनं कधी भाव दिला नाही बरं का. काय विचारा? का संस्कार. मी संस्कारात वाढलेला माणूस. त्यामुळे आपण शिक्षणासाठी कॉलेजमध्ये जातोय ना, मग फक्त शिक्षणच घ्यायचं. मग तुम्ही पहिले यायचे का कॉलेजमध्ये? नाही पहिला नाही यायचो मी, पण मार्क्स मात्र मला चांगले असायचे. मग काय उपयोग आहे, अभ्यासात पण नाही त्यात पण नाही. काय म्हणालास? म्हणलं तुमच्या सारख्या अभ्यासात आम्ही कधीच पुढे जाऊ शकलो नाही असं म्हणत होतो मी. हो बरोबर रे बरोबर रे. तुम्ही कसे पुढे जाणार? आयुष्यात जर पुढे जायचं असेल तर आपल्यामध्ये शिस्त ही हवी. शिस्तीशिवाय काही नाही रे. तर शिस्त हा माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग करून टाकलेला आहे मी. प्रत्येक गोष्टीत शिस्त ही हवीच. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री जेवण करून झोपेपर्यंत सगळं शिस्तीत व्हायला हवं. कळलं ना? तिल्या अरे बराच वेळ झाला आपण नुसतेच गप्पा मारत बसलोय. काय स्वयंपाक वगैरे काही तयार होतोय का नाही? काका माया करते बाहेर स्वयंपाक. नाही ती करते ते ठीक आहे, पण तिचा स्वयंपाक होईपर्यंत अरे इथं संध्याकाळ होईल त्याचं काय? सुनबाई, सुनबाई झाला का स्वयंपाक? मी बघून येते. नाही नाही नको 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 नको. नाही तू इथंच थांब. मीच जातो आणि बघतो आमच्या सुनबाई कशा स्वयंपाक करतायत ते. आलोच मी आलोच. बाजूला आलो. मी काय म्हणते, तुम्ही पण काहीतरी करायला लागा. मग मी काय केलं नाही काय? आता पुऱ्या लाटल्या असं तर मी सांगितलं की सपने झालं काही बाई. अहो काल म्हणाला बाई चुकणी यायला पाहिजे बघा, होत चाललंय. मम्मी वास तर लईच खमंग येतोय बघा, म्हणजे जेवण तर लईच भारी झालं असणार आहे. मम्मी मला तर वाटतंय आता आजोबांकडनं मोठं गिफ्ट मिळेल तुम्हाला. मला बी 30 वाकायचंय. ती म्हातारा तर मला काय गिफ्ट देते ती. पदार पदार पदार. काय झालं का जेवण? झालं हे काय रेडी आहे समजा. सुनबाई ह्या पाहुणीबाई इथं काय करतायत? म्हणजे त्या स्वयंपाक बनवतात वाटतं. नाही मीच बनवलं की समजा. वय मम्मीनेच बनवलंय स्वयंपाक. हा मम्मीनेच बनवले, स्वतःच्या हाताने बनवले. तुम्ही या इकडे. बरं मला सांगा सुनबाई, तिखट मीठ वगैरे सगळं प्रमाणात टाकलंय ना? हा समजा बरोबर टाकलंय. नाही मला कमी जास्त झालेला अजिबात चालणार नाही. तिखट किती चमचे टाकलंय? थोडं कमीच टाकलंय. जरा टाकते म्हणजे कसं रंग चांगला येईल ना. नाही
त्याची काय गरज नाही पडणार. समता बरोबर झाले बघा. अहो तुम्ही कशाला नाही नाही म्हणून म्हणताय? तुम्ही स्वयंपाक केलेला नाहीये ना, मग तुम्ही काय म्हणताय? ज्यानं स्वयंपाक केला त्याला सांगता आलं पाहिजे. हा मग मीच केलं की स्वयंपाक. मलाच माहिती ना, रंग अजून छान यायला पाहिजे ना, थोडं तिखट टाकते. कमी वाटतंय का? मग टाका. वा 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 वा, वास तर अगदी छान येतोय बरं का. तोंडाला नुसतं पाणीच सुटलं. ते तुम्हाला आवडते ना पाट्यावर वाटलेलं, चुलीवर भाजी शिजवलेली, म्हणून तुम्ही सांगितलं तसं केलंय समजा मी. हो हो, नाही नाही, चुलीवर केलेला स्वयंपाक हा मला आवडतोच. चला आता लवकर पानं घ्या, माझ्या पोटात कावळे ओरडायला लागलेत. चला चला लवकर. सपना वहिनी, सत्यगुदान जयदीप जरा जास्तच वाढा बघा. आम्हाला का जास्त वाढायचं? आता तुम्ही आमचं रक्षण करणार म्हणल्यावर तुम्हाला मी जरा जास्तच ताकद आली पाहिजे ना. हे बरं आहे. त्याला वाढलं का? वाढलं. त्याला व्यवस्थित वाढलं ना? हो. होय होय होय, एवढं सगळं माहित असतं तर पिशवीच आणायला पाहिजे होती मी. हो का? पिशवीच आणली असती. हे सगळं भरून पिशवीतनं घरी घेऊन जाणार होतस का काय? हे सगळं इथंच संपवायचं, कळलं काय? काय रे पप्या, अरे तुला बहिणीचं रक्षण करायचंय ना, मग तुला ताकद नको का? ताकद माझ्याकडे नाही काय ताकद. हा? 2-2 किटले ने तुम्ही. 2-2 किटल्या. बरोबर बरोबर. अरे तू काय रक्षण करतोस? खरं म्हणजे मंजूस तुझं रक्षण करते, त्यामुळे तिलाच ताकद पाहिजे यायला. ती डाएट वर आहे, तिच्यावरच मी मीच खाणार आज. हा बर, ठीक आहे. मम्मी, बेत बघून असं वाटतंय ना की खतरनाक झाला असणार आहे. फक्त खाल्ल्याशिवाय कळणार नाही बरं का. अगदी बरोबर आहे बळवंता. मी पण आता हेच म्हणणार होतो की ताटाकडे बघून तरी वाटतंय की बेत मस्त झालाय. मग मी हायतच तशा सुगरण. हा मग आता असते एखाद्याच्या हाताला चव. तसं तर का नाही, माझ्या हातनं पाणी बिलही गोड लागते बघा. हे म्हणजे बेस्ट झालं. म्हणजे सरबत करताना फक्त लिंबू पिळायचा विषय संपला. चला चला चला, आता सुरू करा सगळे जेवायला. होय होय, चला चालू करू. ए पप्या, अजिबात अन्नाला हात लावायचा नाही आधी. का? एवढं सगळं दिलंय, काय काय हात का नाही लावायचं? खायचंय आता, चालू करायचंय. नाही, पहिल्यांदी वदनी कवळ घेता हा श्लोक म्हणायचा आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी जेवायला सुरुवात करायची, कळलं? ते झालं शाळेत, इथं कुठं करायचं चालू पडदिशी. इथे सुद्धा म्हणायचं. ही या घरातली शिस्त आहे, कळलं का तुला? ही शिस्त पाळायलाच पाहिजे. म्हण, चल. अरे मी कसं? हा म्हण पप्या, म्हण. हा मन बघू, एकटा मन पप्या. हा मन. बर. ओम भूर्भुवः स्वहा सत्सविस. अरे हा गायत्री मंत्र आहे, हा नसतो म्हणायचा. वदनी कवळ घेता म्हण. नाही येत मला. म्हणा तुम्ही, उरका पद्धतीने खाऊ द्या मला आता. अरे ठीक आहे, तुला येत नाही ना, राहू दे, चल. पण आता आम्ही म्हणत असताना शिक हा, मात्र पाठांतर पाहिजे. पाठ करते सगळं. हा चला आपण म्हणूया. हा चला, हात जोडा आता सगळे. डोळे मिटा. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज भवन होते नाम घेता फुकाचे.
लोकाचे ब्रह्म जय जय रघुवीर समर्थ. हे अन्न देवता माझ्या पोटात जा, माझं रक्त वाढव, एकदम तंदुरुस्त, एकदम ठणठणीत, ठीकठाक बनव. जय जय रघुवीर समर्थ. झालं आता, झालं. हा कळलं, झालं आता. आता जेवायला सुरुवात करा. हा झाला. कसं झालंय? अहो आधी जेवायला सुरुवात तर करू देत, मग त्याशिवाय कसं कळणार. आरामात होऊ द्या, आरामात. काका सावकाश पाणी प्या. काका पाणी घ्या. काका पाणी प्या. काका सावकाश काय झालं काका? काय नाही, वय झालंय त्यांचं. अप्या जरा शांत बसशील का? एक मिनिट, मी बघतो काय. मम्मी तिकट जरा जास्तच पडलं वाटतं. नाही नाही, मी तर बरोबर टाकलं होतं की. काय झालं की माया काय किती तिखट बनवलं हे. तिकट जाळ झालं, तिकट जाळ. अरे हे काय लका पोरांनो तुम्ही. काय बाबा आजोबा आजोबा बाबा. अहो एवढं 75 वय तुमचं, एवढा मोठा अनुभव, रांगड माणूस तुम्ही, पैलवान माणूस तुम्ही, आणि तुम्हाला एवढंच तिकट लागलं तर असं करताय वय. काय पोरांचा कॉन्फिडन्स कमी करताय तुम्ही. कसं खायचं असतंय का नाही, मी दाखवतो तुम्हाला. ए जय, तू तर गप्पच बस, जाळण धूर निघाला म्हणतो. काय बरं मग तू सत्य दादा तू बी बघा. आता मी खातो. असा घास घ्यायचा मोठा. उगा नाटक करतात वाटतं समजेल. काय नाही मम्मी, प्रँक करतात प्रँक. हा नाहीतर काय. नाहीतर काय प्रँक करतात प्रँक. ये ग ये माझा कंदी पेडा. ये ग खाऊन बघ, खाऊन बघ. ये ग कशाला काय बुकी खाऊन. माझा कंदी पेडा ग, माझा कंदी पेडा. पिटाली पिटाली पिटाली. अरे पिटाली. सपना अरे पाणी दे तिला. पाणी दे. अहो मम्मी हे काय होऊन बसलं, कुणीच जेवलं नाही की. आता काय करू मी. तुला तर ठाव आहे ना, ती म्हातारा अचानक टपकलं तिथं. मग त्याला दाखवायचं होतं ना मी काम करते ती, म्हणून थोडंसं तिखट टाकलं. अरे साखर आणा रे, कुणीतरी साखर आणा. हो ना. सगळ्या तोंडाची लाही लाही होती रे. काका साखर घे. जय द्या काकांना दे आधी. आण इकडं. पप्पा घ्या. अहो त्यांना कुठं, मला काय की जाळ झाला इथं तोंडाचा माझ्या. घे. इकडे दे. साखर खाल्ल्यावर जरा आता बरं वाटायला लागलं काय हो. ए मम्मी, अगे काय तिकडचा जीवन बनवलंयस तू. ए जय द्या, मी काय मुद्दाम केलेलं तवा. चुकून जास्त झालं थोडस.
चुकून? अरे बापरे, हे पिल्या, अरे तू कसा काय या बाई बरोबर संसार करतोयस ते परमेश्वरालाच माहिती. मला आता कळतंय बरं का तुझी तब्येत ही अशी का झाली ते. अहो तीच मला कळणं झालंय कसं काय झालं म्हणून. हो, तरी मी तुला त्यावेळेला येऊन विचारलं होतं की सगळं कसं प्रमाणात घातलंयस ना. त्यावेळेला तू माझ्याकडे लक्षच दिलं नाहीस, काही बोललीच नाहीस. काय खरं म्हणजे तुझं स्वयंपाकात लक्षच नव्हतं. लक्ष कसं नव्हतं, होतं की लक्ष. मी समजा व्यवस्थित करत होते, विचार की बाईला, आणि त्यातच होते की मी स्वयंपाक करत असताना. लक्ष होतं? मग तू काय मला इथनं घालवण्याकरता असा तिखट जाळ स्वयंपाक बनवलास का? अयो, मुद्दाम का करले मी? अहो तुम्ही चित्रकाराचे काका आहेत म्हणल्यावर माझे बी काका झाले ना. पुढच्या वेळेला संबंधित व्यवस्थित करते. काय पुढच्या वेळेला चांगलं करीन? नको नको नको, अरे ती तुझी पुढची वेळ जी आहे ना ती कदाचित माझी शेवटची वेळ यायची. काय बोलताय मंजू, ए मंजू, हा काका आजोबा. इकडे हे बघ, हे बघ मंजू, जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत घरातला सगळा स्वयंपाक तू करायचास. ठीक आहे. काय आहे, मला इथून परत जाताना बस न जायचंय, रॉकेट मधून नाही. चला आता ऐका, सगळेच उपाशी आहेत, आता पुढे काय करायचं मग? एक काम करूया, आपण सगळेजण बाहेर खायला जाऊया. माझ्या पोटात तर ओरडायला लागल्यात. होय होय, माझ्या पोटात कावळं ओरडून ओरडून मेलं. नाही 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 नाही, बाहेर अजिबात जायचं नाही म्हणजे नाही. बाहेरचं खाणं मला वर्ज्य आहे. वजडी, वा 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 वा, बघितलं का बघितलं का, वजडी खायची. अहो मगाशी तर म्हणत होता की डोळे बंद करा, वजनी कवळ घ्या, आता करा तसं करा. अहो कुठं गेलं संस्कार, आता सापडले का नाही? हा नुसतंच म्हणताय शिस्त. हे पदर खाली काय, पदराचा काय, पदरताचा काय, हिरीत उडी मार, इकडे मार तिकडे मार. आता कुठे गेले संस्कार? वजडी खायची, मांसाहार करायची. बघितलं का टिल्लू पप्पा तुमचे काका. वर्ज्य म्हणजे चालत नाही असं असते. मारायला आणले का खाऊ घालायला आणले? बका बका लाता घातलेत. मग तोंड बंद करून गप्प बस की. असले कसले अवघड मराठी. वजडीन वजडी काय ती बी काय बी कळना. बाबा हे बघा, आधीच जेवण बनवण्यात लई वेळ गेलाय, अजून वेळ गेला ना तर भूक बी मरून जाईल सगळ्यांची. नाही 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 नाही, अजिबात बाहेर खायला जायचं नाही. काका आजोबा, आज रक्षाबंधन आहे ना, मग निदान आजच्या दिवशी बहिणीला आराम म्हणून तरी जाऊया की. हे बेस्ट, हे करेक्ट. होय बाबा, आज एवढा चांगला दिवस आहे, उगाच सगळ्यांचा मूड ऑफ होईल. चला की प्लीज. ठीक आहे. आता तसं जर असेल तर आज एक दिवस आपण बाहेर खायला जायला हरकत नाही. ए, लगेच सोकवायचं नाही बरं का. सारखं सारखं बाहेर खायला जायचं नाही. नाही सोकवत, चला तरी आधी. ठीक आहे, आजचाच दिवस जाऊया, आता तरी निघूयात पटकन. चला 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 निघूया. चल रे टिल्या, चल. आजोबा ए बाबा, बटर एक्स्ट्रा लावलंय ना? आहे दादा लावलंय ना, नाहीतर तिखट लागायचं हे बी. नाही नाही अरे हा काय, जरा एक जोडी पाव दे. हा देतो देतो. अजून मला खायचंय. नाही अजून खावा ना, अजून खावा, अजून खावा.
मम्मी बघितलं का तुम्हाला सोबत चुलीवरचं बनवायला सांगितलं आणि हे तुम्ही बाहेरचं खात बसले. तर 2 पावाची प्लेट 5 पावड्या आणि आता अजून 5.5 वेगळं खात. काय पण म्हणा, असं रक्षाबंधन एकदम स्पेशल झालं. त्यात तुम्हाला तुमची फेवरेट पावभाजी खायला मिळाली, मग स्पेशल होणारच की. ए पावायला रे अजून बघा आणले. अरे बापरे, अरे एवढे पाव. राहू दे पप्पा असू दे. लागतील तेवढे. बाबा तुम्हाला अजून काय लागलं तर सांगा, बिंदास्त घ्या. हे बघ भांड्या, खायच्या बाबतीत मी अजिबात लाजत नाही. अजून कला दिला गोले मग काय तर आता थोडं थोडं बरं वाटतंय. पोटाला थोडासा का होईना पण आधार आला. रे पाव दे जरा, पाव पावा. बाबा सावकाश सावकाश खावा, निवांत खावा. काय बघतोस काय? अरे अजून 10 पाव खाण्याची ताकद आहे माझ्या अंगात, कळलं काय? वाघमारे मला तर बास. अरे ते तरी संपव. नको, त्यांचं बघूनच पोट भरलं माझं. मला बास. काका अजून काय देऊ का? नाही आता काय नको, बास आहे मला एवढा. बास ना? नाही म्हणजे आता माझंच पोट भरलो एवढं तुम्हाला दिलं. बाबा तुमचं कन्फर्म झालंय ना? म्हणजे बिल देऊ का त्यासाठी विचारतोय. बिल देऊ ना? नाही नाही आता नाही लागणार आता काही. तू ते बघ. हा देतो. ते बाबा किती झाले सांग. तुमचे दादा तुमचं पैसे राहू देत, पैसे राहू दे तुमचे. राहू दे. राहू दे काय? किती झाले सांग. दादा राहू दे म्हटलं ना, राहू दे. अरे नको बाळा, किती झाले सांग. आता काय झालं माहिती आहे का, म्हणजे तुम्ही किती एक्स्ट्रा घेतला नंतर काय काय घेतलं ना कोणाच्याच लक्षात नाही. ते बाबांनी एवढं पटापट घेतलं. अरे अरे कसा उद्योगपती होणार आहेस तू? कोणी किती काय घेतलं हे तुझ्या लक्षात नाही? अरे लक्षात ठेवायला पाहिजे ना. कोणी किती पाव घेतले, कोणी किती भाजी घेतली, आणखीन काय काय घेतलं लक्षात ठेवायला पाहिजे सगळं. हे बघ उद्यापासून एक काम कर, एक वही ठेवायची जवळ आणि त्या वहीवर लिहायचं इतके पाव, इतके भाजी, इतकं. हे सगळं झालं की त्याच्यावर हिशोब करता येतो ना, म्हणजे मग घोळ होणार नाही. हा उद्यापासून कर, कळलं का? सत्या ऐक ना. हे बघ जेवढं काय झालं असेल त्यापेक्षा अंदाजे जरा जास्तच पैसे दे. हो काकी जरा कमीच पाव खाल्ले. 29 असू दे. ठेव. काय म्हणतो सुनबाई, आता तसं मला फारसं काही असं खायचं नाही आहे. फक्त घरी गेल्यानंतर खिचडी आणि थोडंसं लोणचं पापड हे करायला घे. हा घेतला. आता बोल. त्यापेक्षा एखादी लादीच मागवा की इथेच. नाही घरी गेल्यानंतर मला भात खायला लागतो का? हे असं सटर फटर खाल्ल्यानंतर भात खायलाच पाहिजे. वरण भात आणि त्याच्यावर तुपाची धार, म्हणजे जेवण सगळं संपूर्ण झाल्याचं समाधान मिळतं. म्हणून ते करायचं, कळलं? आत्मा तुम्ही चायनीज फ्राईड राईस खाणार का? चायनीज? अगं मी भारतीय, मी फक्त भारतीय पदार्थच खातो, कळलं का? आणि तुम्ही पण उद्यापासून खायला शिका. हा अजिबात ते बाकीचं काही खायचं नाही. हो आजोबा, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. चला घरी.
वाघमारे आवडली का पावभाजी? होय. पण घरी येऊन परत तुम्हाला भात आणि आमटी करायला लागली ना, वर पापड बी भाजायला लागले. ठीक आहे ना, एवढं काय, सगळे खुश होते हे महत्वाचं. पण सगळे कुठे खुश होते? म्हणजे मी खुश नाही आहे ना. का बरं? अहो आता एवढी भारी पावभाजी खाल्ली, मग त्याच्यानंतर काहीतरी गोड पाहिजे ना खायला. गोड असतं तर मजा आली असते ना. मजा आली असती ना. सत्या, मग मी गोड करू का तुमचं तोंड? तुझा आगाऊपणा ना लयच वाढलाय आता. अहो आगाऊपणा काय त्यात वाघमारे, आता जे आहे ते बोललो मी. सगळं कळतंय मला. हा सगळं कळतंय, फक्त एक गोष्ट कळत नाही. माझं सरप्राईज काय ते फक्त कळत नाही तुम्हाला. तेवढंच कळना झाले. सांग की. मला असं वाटतंय की आता ते कळायला बी अजून वाट बघावी लागणार आहे. का? असं वाटतंय की बाबांचा मुक्काम वाढणार आहे अजून. एवढंच ना, मग त्याला काय होते? सत्या आजोबांना लईच गोड आहेत बघ. मी ना लहानपणापासून आजी आजोबांबरोबर अशी कधी राहिलेच नाही, त्यामुळे ते इथे जेवढे दिवस आहेत मला तर चांगलंच वाटणार. हो होय की, पण बाबा नेमकं किती दिवस राहणार ते बी आपल्याला माहित नाही ना. त्यांना जेवढे दिवस पाहिजे तेवढे दिवस राहू दे. अहो राहू दे की, मग त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. पण आपल्याला फिरायला जायचं प्लॅनिंग पुढे पुढे जातंय ना, त्याच्याबद्दल बोलतोय मी. सत्या, तुला पण चांगलंच माहितीये मला सुट्ट्या नाही मिळणार. सुट्ट्या नाही मिळणार म्हणजे? वाघमारे काय बी करून सुट्ट्या काढा, नाहीतर माझं प्लॅनिंग फिसकटल सगळं. बरं ठीक आहे, एक वेळ सुट्ट्या पण मिळतील, पण आजोबांचं काय करायचं? आजोबांचं काय करायचंय? आता ऐकलं नाहीस त्यांनी काय सांगितलं? त्यांना फक्त माझ्या हातचं जेवायचंय. आता आपण दोघं जर गेलो तर त्यांच्यासाठी स्वयंपाक कोण बनवणार? जाऊ दे, तुम्हाला ना प्रत्येक वेळी माझं प्लॅनिंग फेल करायचं असतं. काही ना काहीतरी कारण असतंच तुमच्याकडं. सत्या, अरे मुद्दाम करते का मी? आता मुद्दाम करताय का काय करताय ते तुमचं तुम्हालाच माहिती. हे बघ, तसं नाहीये. तुम्हाला जसं वाटतंय ना तसं करा. तुम्ही माझं कशाला ऐकाल? मी कोण आहे? नाही ऐकायचं मला. सत्या, अरे सत्या, होय पालमा दादा, ते काय पाणी मारायला लागलाय सारखं? अरे पाणी नाही, ते सलाईनचं पाणी असतंय. ही कोरडं पडून द्यायचं नाहीत. मुळाला पाणी पोचलं की असं झपाझप उगवतात केस. होय, मग आपल्या त्या आजोबा काकाला बी येतं होय? होय र, येतील. कस काय? कसं काय म्हणजे? अरे ती म्हातारं एवढं खातंय, त्याला प्रोटीन विटॅमिन काय काय व्हायच मिळणार आहे केसांना. त्याने केलं पाहिजे. अरे सत्या, काय झालं? एवढं का चिडलायस? काय वादभेद झाला का? अरे सत्या, अरे तू सांगितल्याशिवाय आम्हाला कसं कळणार काय झाले? अरे सांगून काय फायदा आहे काय? वाघमारेंचा बर्थडे येतोय, त्यांच्यासाठी मी चांगलं सरप्राईज प्लॅन केलं होतं. म्हणलं त्यांना कुठेतरी फिरायला घेऊन जाऊ, मस्त सेलिब्रेट करू. अरे मग हे तर बेस्ट आहे ना, हे तर जश्न मानण्याचा टाइम आहे पप्या. चिडायचं काय हो? मग काय तर. अरे पण ज्यांच्यासाठी हे करणार आहे त्यांना कुठं चालणार आहे हे सगळं? का म्हणजे तो काय नाही म्हणते वय? आधी तर म्हणलं की काय सुट्टी मिळेना, आता म्हणतात की बाबा आहेत तर मग जाता येणार नाही. मग त्यांचं काय मध्ये बाबांचा विषय आता? अरे बलमा, आता बाबा मगाशी म्हणले नाहीत काय की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत वाघमाऱ्यांच्याच हातचं जेवण पाहिजे म्हणून. मग कसं जाणार होता बाहेर? आईला आवड आला की विषय येऊ. सत्या, हे काय माझ्याकडं एकदम थंड टिलेले. काय करू माहिती का आपण? आजोबाच्या जेवणाचा प्रश्न मिटवू. त्यांना एकदम हॉटेलमध्ये चांगलं चमचमीत चांगलं खायला आणू, म्हणजे जसं त्यांना पाहिजे तसं चुलीवरच देऊ. विषय संपला. डंट्या टिलेली. अरे कसली भारी आयडिया ही. अरे तुझी बी आयडिया का? आंतरराष्ट्रीय. आंतरराष्ट्रीय. हा तीच. पप्या तुला सांगतो, माझं डोकं एवढं चालतं का नाही. एक दिवस
50-60 वर्षांनं अमेरिका माझं मेंदू घेऊन जातं का नाही बघ संशोधनासाठी. बघ तू खरायला का निखिल अरे आपल्या आयडियाच क्वालिटी असतात. होयला का लयच भारी आयडिया ही. डन आहे हे आयडिया डन आहे. हे काय डन आहे? एकदम फालतू आयडिया आहे तुझी. अमेरिका डोकं घेऊन जाईल म्हणे. हे आहे का आपल्या माणसाला किंमत नसते आपली. हे एक तर बाहेरनं जेवण आणलं ना तर बाबांना लगेच कळणार, कारण वाघमारी इथे नसणार ना. त्यामुळे तुझी आयडिया बकवास आहे. हा ती बी आहे रे. तो विचार माझ्या मागच्या मेंदून केला नाही. काय करायचं मग आता? झोक घ्यायचं का? नको सुचल की काहीतरी. असं कसं सुचत नाही? सुचलं नाही ते वेगळं आहे. सुचली. एक नंबर आयडिया सुचली मला. आपण काय करू, मंजूताई कुठेतरी खुफी ऑपरेशनला गेली. बेस्ट लागा. काय आयडिया लागा माझी. या कशी वाटली आयडिया? एकदम बेस्ट. अरे मला काय वाटतंय माहिती का, माझी बी आयडिया का नाही ती आंतरराष्ट्रीय ती नसली तरी राष्ट्रीय आहे ना. कराय मला काय वाटतंय भारत सरकार तरी का नाही 100% माझा मेंदू घेतोय बघा अभ्यासाला. ए भारत सरकार मेंदू घेतोय आणि तुझं काय अमेरिका? अरे सातारात बी कोण घेणार नाही. तुझी बी फालतू आयडिया एकदम. एकतर बाबांना हेच पटत नाही की वाघमारे पोलिसात आहेत ते. त्यात त्यांना कळलं की खुफिया मिशनला चालल्यात. मग तर घरातच बसवतील, कामावर जाऊ नको म्हणतील. अरे काहीतरी चांगली आयडिया सुचवा रे. एकतर काय करावं मला सुचना झालंय, काहीच कळना झालंय. एवढ्या दिवसांनंतर एवढ्या अडचणीनंतर कुठेतरी फिरायला जायचा योग आला होता. म्हणलं फिरायला जाऊ, मज्जा करू. पण नाही, काही ना काहीतरी मध्ये येतेच. बाबांनी जर हे जेवणाचं काढलं नसतं ना तर आम्हाला फिरायला जायला आलं असतं. पण ह्याच्यामुळे आता सगळं प्लॅनिंग फिसकटलंय. सॉरी सत्या, मला माफ कर. तुला दुखवायचं म्हणत नव्हतं माझ्या, पण काय करू, मला बी तुझ्यासोबत फिरायला यायचंय. 2-4 दिवस छान तुझ्या बरोबर काढायचेत, पण आता पुरेसा वेळ नाही मिळणार. काय करू, तू तरी समजावून घे की मला. येऊ का? काका या ना, या बसा, या. नाही असू दे. मी तुझ्या कामात व्यत्यय तर आणला नाही ना? नाही. काय झालं, काही काम होतं? नाही, मुद्द्यावरच येतो. किती वर्ष झाली तू संसार करतेस? काय झालं काका, काही चुकलं का माझं? नाही, चुकलं तर आहेच, पण आधी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. फार नाही, पण काय चुकलं माझं? चुकलं हे की तू तुझ्या नवऱ्याला वेळ देत नाहीयेस. हे बघ मंजू, लग्न झाल्यानंतर पहिली 2-4 वर्षच आपल्या हातात असतात, जी नवरा बायकोनी एकमेकांना वेळ द्यायची असतात. एकदा मग मुलं बाळ झाली ना की मग त्या मुलाबाळांचं शिक्षण, त्यांचं संगोपन, त्याच्यानंतर आपल्या नोकऱ्या, सासू सासऱ्यांची सेवा, घरदार, हे सगळं सांभाळावं लागतं आणि त्याच्यात सगळा वेळ. त्यामुळे मग एकमेकांना वेळच देता येत नाही.